बाबा कॉंग्रॅच्युलेशन भाई, कॉंग्रॅच्युलेशन. देवा पाटील बघा इथे पलाव मध्ये राहायला येणार म्हणजे. फायनली काय आता आलेले कपडे चेंज करायला आणि कपडा घालून बघले, कपडा पाटले पण करू ग शेतांचा भावला ठेवता बघ. तर काहीच बर्थडेची पूर्ण शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे आता आपली. आणि चला आता मित्र आपल्याला कसं सांगते ते बघू. मला इकडे नाही जायचं, मला इकडे जायचं. इकडे माझ्या ब्लॉग मध्ये नीट बोलत नाही. आणि ते कालने बनवणार होता पापलेट, त्याच्यानंतर प्रॉन्स मध्ये काहीतरी तो काय हिंगाचा करा. वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॉलिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर गाईच चला 3-4 दिवस झालेला आहे घरामध्ये, कंटाळा आला खरंच सांगता. पाऊस पण भरपूर पडत होता ना. आता जायचा होता शिव मंदिरामध्ये पाया भरायला, आता पाऊस पडत. घातली मिनी बुटा, सॉक्स पण सगळा पाय बी आता घाण होते. तर महादेवांचं दर्शन इथूनच घेतो, गणपती बाप्पा मोरया. तर चला आज जायचं आम्हाला मॉल मध्ये. आणि आता जाता पहिला मनीषला घेता म्हणजे मग कारण का मनीषला घ्यायचा, कारण की मनीषचा बर्थडे आहे, त्याला शॉपिंग करायची. त्याच्यासाठी चालले आता मॉल मध्ये. कारण की कसा मॉल मध्ये पूजन तसं कपडे भेटतात, भारी भारी भेटतात एकदम कपडे. आणि मिनी पण माझ्या बर्थडेचं कपडे आणले, मग मिनी जाम भारी आणला. खरं सांगता आवरा भारी आहेत ना, खराच भारी आहेत. म्हणजे क सांगू तुम्हाला एकच नंबर दिसतात. ते बर्थडेच्या दिवशी घालीन ना तर तुम्ही 100% तुम्हाला नक्कीच आवडतील, म्हणजे आवडतीलच. तर चला जाऊ का आता मनीषला घ्यायला. तर चला आता जाता मी मनीषला घ्यायला आणि मग निघतो आम्ही मॉल मध्ये. कारण की हल्ली ना ब्लॉग बनवायचा स्टँड घेतले ना तर जाम बरा वाटतं. म्हणजे कसं एकदम ऍक्टिंग बिक्टिंग चांगली करायला लागतं. नाही तर काय होतं माहिती आहे का, असं पकडायचा मोबाईल, हाय गाईज हाय गाईज हाय गाईज हाय गाईज. तर चला गाईज चाललो आता मॉल मध्ये सॅमी कॉलिन ऑफिशियल वरती. असेच कंटिन्यू राहा आणि नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सॅमी कॉलिन ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की गणपतीची तयारी चालू आहे. फक्त मयूर नाईकनी फक्त दिला पाहिजे सॉन्ग. मयूर नाईकनी सॉन्ग दिला तर गाईच राडा होणारच गणपतीना. जसा 7-12 उतारा सॉन्गचा जसा राडा झाला होता त्या वर्षी, या वर्षी सुद्धा असाच काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटेल. तर चला कंटिन्यू राहा. तर चला गाईस फायनली मनीषला सुद्धा घेतलेला आहे. मनीषची मान बघा अशी बघल्यासारखी टाईट आहे. कारण झोपा आलं का तुला? झोपा नाही मग आज सोमवार सुट्टी आहे नाही काय? सुट्टी बोलला तर कसा विषय हाट नाही एकदम तुझा. हा मग काय आज बोलतो मॉल मधले शॉपिंग करणार होतो बर्थडेची. असला तर घे जोरान काम कर. जोरात का बर्थडे टाइम आहे रे. बर्थडेला टाइम ना. मग आताच का चालले मॉल मध्ये शॉपिंग करायला? बिन फुकटचा मनात त्रास देते रे. ऑफर आहे ना. असं आहे का? ऑफर म्हणून मला चालवले ग. गाईस तुम्ही बघू शकता मनीषची कला बघा कशी कडक नाही एकदम. हा लय बेकार मनीषची कला लय बेकार. तर चला गाईस फोन येतात कोणतं तरी बघता आणि असेच कंटिन्यू राहा. ही लोडाची नाक्याची एक ट्रॉफिक कमी होणार नाही बघा गाईज. कधीपासून ट्रॅफिक मध्येच आहे आम्ही. कधी ट्रॅफिक कमी होते ना कधी नाही का माहिती. हा हे 70 वर्ष झालं वाटतं. 70 वर्ष ब्रिज बनवायला घेतल्या अजून यांचे ब्रिज होत नाही. अरे का आजकालचे ब्रिज घेतल्या बनवायला. हा काही ठिकाणी ब्रिज यांच्या नंतर चालू झालं बी काही ब्रिज, तरी अजून ब्रिज चालू होत नाही. अरे का आवसत हे किती टाइम लागले व्हायला. याच्या निद्या पास होता का नाही होता का माहिती. इकडे बघ अजून हे अरे लय इथे ट्रॅफिक म्हणजे लय बघ कौशल ट्रॅफिक मध्ये आहो मी.
काय रा भाऊ म्हणले काय हा आपटी बॉम्ब आपटी बॉम्ब जत्रेंचा गाडीन पाहिजे का मेरा वीडियो देखते अरे थैंक यू ऐसे देखते रहो चला गाईत मावशी सुद्धा माझ्या व्हिडिओ बघतो खूप बरं वाटलं ऐकून सुद्धा त्याला आता मॉल मध्ये जातोय फायनली काय आता मॉल मध्ये पोहोचलो आणि मॉल मध्ये कसं आलो ते सुद्धा मी पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला आता मित्र आपल्याला कसं सांगते ते बघू मला इकडे नाही जायचं मला इकडे जायचं इकडं अरे बाबा मस्त ना अजून तरी इकडे हात खाली घर इकडे जाऊ दे मॉल मध्ये इकडे झाल्या मॉल मध्ये हे दाखवता कसं जायला नाही इकडे न जायचा गाडी लावली तिची आता आम्ही चाललो इकडे गाईस पहिला दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पा मोरया एचएम मध्ये जाऊ का आता आता चाललो एचएम मध्ये पहिला कोण आहे दोन मावश्या विचार काहीतरी तुमचं नाव काय दोघींचा नाव काय सासू सुंदर गोगल घेतले एकीने नाही घेतला तुमचं सापटू कर कोण असतो गाईस मॉल मध्ये जर मी आलो ना तर पहिला मला इकडे यायला लागतं का बाबा स्टोनचा प्रॉब्लेम किडनी दुखतं माझी फायनली काय आता आलेले कपडे चेंज करायला आणि कपडा घालून बघले कपडा पाटले पण करू का शेतांचा भावला ठेवता बघ तो मगाशी इथेच होता तो असा आणि असा जा इकडं जा यो इकडं मॉल मध्ये नको चालू गाईज दाराचं कपडे घेतलं ना ते इथे पहिला फोटो काढायला लागते फोटो काढायला का लागतं माहित आहे का नाही तर लोक काय बोलतात की अरे यो कपडे बोलतं का दुकानांचे अंतर परत दुकानात नेऊन देत अरे यो मॉल यो झारा इथं परत कपडे होत नाही सॅमी कल्याणने त्यांना केव्हा बी न्यूज इचरा की ये माणसाने केव्हा कपडे रिटर्न केले का अजूनपर्यंत कपडे रिटर्न नाही केले कपडे बघा ही एकच टायलिंग आहे टायलिंग कवरत बघा बाई यावरी मोठी लीस आहे लीस कसली आहे कपड्यांची बिलची तर गाईच चला भरपूर जण कमेंट करतात असेच करत राहा बरं वाटतं म्हणजे ते त्यांना झारामध्ये यायचं माहीत नसेल कुठे शॉपिंग करायची माहीत नसेल तर तुम्ही बघत असाल मी महिन्याचे किती कपडे वेगवेगळे लागतात आणि आम्ही रील्स बनवतो आम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकतो तेच कपडे नाही घालू शकत ना प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ब्लॉगमध्ये तर चला आणि असेच कंटिन्यू राहा तर शॉपिंग केलेली आहे फायनली जे मला शूज पाहिजे होते ते सुद्धा आज भेटले आहेत मस्त वगैरे एकदम कडक आता पॅन्ट घेतले 36 नंबरची आज आता टाईट करायला 36 नंबरची पॅन्ट घेते काही नाही म्हण्या नुसता म्युझिकचा गोंगाट घातले रे यावी हा तर काहीच बड्डेची पूर्ण शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे आता आपली आणि ॲडिडासचे सॉक्स सुद्धा पाहिजे होते ते सॉक्स पण घेतले मी आणि जी मी अंधेरीवरून जी ड्रेसिंग घेऊन आलो होतो ते ड्रेसिंगवर मला शूज नव्हते भेटले तसं फायनली आता हे बघा आपल्याला शूज पण भेटलेले आहेत झाराचे आणि भरपूर शूज पण घेतले आता शॉपिंग जबरदस्त केली आणि परफ्यूम पण घेतले बाई परफ्यूम बघा त्याच्यामध्ये झाराचा परफ्यूम आहे एक नंबर आणि चला मगाचे तर तुम्हाला कपडे दाखवलेच असेल भरपूर सारे कपडे पण घेतलेत आणि आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि खूप सारा सपोर्ट करा तर चला आता निघतो मी घरी जायला गाडीमध्ये बसल्याच्या नंतर नक्कीच ब्लॉग बनवेल की आता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही चाललो घरी इच्छा पूर्ण केली आहे इकडे जायला सांगत होता मॉलमध्ये गेला मॉलमध्ये जाऊन इच्छा पूर्ण केली आहे बघा आवडी शॉपिंग केली आता जाऊ दे
कारण की भूक लागली खाले पहिले भाई मला चहा लागते चहा देतो का त्याला सांग चहा द्यायला स्वतः सांगता इकडेच भेटते का हा ठीक आहे जा. तर गाईत चाललोय आता घरी. पण ही ट्रॅफिक बघा, जबरदस्त ट्रॅफिक लागलेली आहे आणि खतरनाक. इकडून तिकडून गाड्या घालतात, इकडून तिकडून गाड्या घालतात. बाबा आता टेम्पोवाल्याने इकडून घेतली. काय ट्रॅफिक ही बघा परत ट्रॅफिक किती. मला तर असं वाटतं गाड्या हलतील का नाही हलतील काही माहिती नाही. सगळ्या मोठ्या गाड्या आहेत वाटतं, साईडच्या असं वाटतं टाकावं इकडून कुठून तरी, तेव्हा काहीतरी जमला तर जमला. कारण की फिट ट्रॅफिक आहे. कमी होईल की नाही होणार काही सांगू शकत नाही. इकडे बघा. तर नशीब मानकोलीवरून रस्ता करले डोंबिवलीला जायला. तर मला वाटतं ना 7 ते 8 वाजता तिथंच वाजलं असतं. आवरी ट्रॉफिक ना, फिट ट्रॉफिक म्हणजे फिट ट्रॉफिक. तर चला, यो रस्ता एकच नंबर बनवले, खरंच जबरदस्त. आता आम्ही पोहोचू डायरेक्ट मोठे गावान डोंबिवलीला. मान्याला एनी टाइम मोठे थंडी लागलेलीच असतं असं वाटतं मला. का मान्या मा शॉपिंगला बोलतो मी चाललेलो मान्याच्या बरोबर याने काहीच घेतला नाही. तिकडं बघा सॅमी कालनची शॉपिंग बघून बाबा राहू द्या. जसे जसे दिवस बदलत जातात तसं काही ना काही करायला लागतं, बरोबर का नाही. तर ये लोखंडवाल्यावरून ये ना, ये जी ड्रेसिंग आहेत ना या अंधेरीवरून आणलेली. पण हे कपड्यांचं सांगू का, ह्यांची जी क्वालिटी आहे ना ती झाराच्या शॉपमध्ये बी ती क्वालिटी नाही. ती हे कपड्यांची क्वालिटी जबरदस्त एकदम. आणि तुम्हाला सांगू का, 1 वर्ष होईल वाटतं ही शर्टाला, मला तसं वाटतं. पण 1 वर्षामध्ये मी 3 ते 4 वेळेला घेतला असेल. पण खरंच सांगता यांची जी क्वालिटी आहे ना लय खतरनाक, म्हणजे लय जबरदस्त क्वालिटी. तर चला आता तुम्हाला मी मोठेगावचा ब्रिज दाखवतो. काहीच पहिल्या नव्हतं, आम्ही भिवंडीला डायरेक्ट पोहोचलो मोठे गावान. कसा काम नाही गे, एक नंबर ब्रिज झाले. आणि खरंच म्हणजे एवढा फरक पडतो ना ट्रॉफिक पासून तो जाम. आता आम्ही गेलतो विव्याना मॉलमध्ये. विव्याना मॉलमधून आम्ही आता चाललो घरा. आणि समोर चालले दीपेश शेटची गाडी 999 MG गाडी. ना मागे गाडी ती बघ आपले पोलीस मागची गाडी. चला आता आम्ही चहा प्यावा ग, आमच्या आत्याचे पोऱ्याचे शोपू चहा प्याव. विटू राहायचा आहे. फायनली गाइस पोहोचलो घरात. जाम थकला आता. पहिले गाडींचे सगळे कपडे करताव म्हणजे टेन्शन नाही. बघा कपडे काढू दे, हे बघा सगळे कपडे करता आधी. कारण की का दाखवलं गबर कमेंट करायला सगळे मोकले असताना, म्हणूनच्या कपडे दाखवता पहिले कपडे काढू दे. तर चला आता चाललो देवाजवळ. देवाचा फोन आला 4 रस्त्या होतो तेव्हा कुठंच बरं लोच तर ये बोलतो लवकर. तर चला आता देवाला भेटायला जाता. तर चला गाईस मॉलमधून फिरून आलो. देवा भाऊचं दर्शन घ्यायलाच लागतं. देवा भाऊचं दर्शन नाही घेतलं तर आमचा दिवस चांगला जात नाही. आणि दिवस म्हणजे आपला देवाचा दिवस चांगलं जातात. पण ती जेव्हाची रात्रीची जे झोप मोरणारी जी माणसं असतात ना ती बाई तशी ये देवाची झोप मोरतात. यांचे मुलं तर माझ्या ब्लॉग मध्ये नीट बोलत नाही. आणि ते कालने बनवणार होता पापलेट, त्याच्यानंतर प्रॉन्स मध्ये काहीतरी तो कोलबी लिहिली ना ती कोलबीचा काहीतरी तो बनवणार होता नवीन आयटम. पण ते कारणामुळे ये येर लावतात त्याला तो बाई एकटाच भटाकते. का बोलतो र हा बोल त्याचीच बोल. अरे तुम्ही एकूण दुऱ्याला यार लावाल यार. जर नाही असं एकटं भटकत चापटी मारेल कुणी चापटी याची असा बरोबर का नाही. तुला एक बोलू का, नवीन PUBG आली
तेव्हा मी इंस्टाला म्हणजे चांगला गरम माहोल होता आपला. विशाल प्रजापतीने भेटायला बोलवलेला. मी जेलतो. आमची जुनी स्टोरी पण असेल विशाल प्रजापतीची ना माझी. तुला आता उद्या नंतर तर इथे नेट चालेल ना, तर चॅटिंग दाखवतात त्यांनी बघ. मॅसेज विचार बाय स्टोरी डालो ना भाई, ये डालो ना भाई, सगळं आपल्या जवळ चॅटिंग. तर असंच बसलेलो. तू इथं बसली, इथं मी बसलेलो, इथं सगळं पबजी गेलं. तर एक जण काय बोललं माहिती का, अरे 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 आया 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 मारो 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 मारो. अरे जोर जोर रोकायला लागला, मारो मारो. मला वाटला कोणला. नंतर तुम्हाला समोर त्याने अरे हो भाई बोलतो पबजी गेलो नाही बोलत. नंतर मी राज असत म्हणजे बेकार असत. तर मग आता काय बोलतो, काय बोलणार आता. नवीन घर मध्ये बोलतो राहायला येणार तू. हा बाबा कॉंग्रॅच्युलेशन भाई, कॉंग्रॅच्युलेशन. देवा पाटील बघा इथे पलाव मध्ये राहायला येणार म्हणजे आता आम्हाला काकू 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 करायलाच नको वाटतं. ए कालामिरी मासा आणून ना दिलं आमच्या काकूला. आता बोलणच बोलता, आता बोलणच तो कालामिरी. एक नंबर ना काकूनी काम केलं असं ते दिवशी. त्याला 2 नावं ठेवले नाही काय, कालामिरी नाही हिंगाचा करा. ए हिंगाचा करा. गाईज इकडे बघा काल ते जीव चालले. ते पबजी खेळायसाठी बघा त्यांनी कशा अंगठे लावल्या नकली. काय बोलणार याला. चला जाऊ, चला आपण खालती चहा प्यायला. प्रेमाचा चहा, प्रेमाचा चहा. चल याना मी पार्सल. चला आलो आता घरी. आता वाजल्यात 9 आणि आता ब्लॉग एंड करतो कारण की जाम फिरलो. देवानी पण नवीन घर घेतलं. आता नवीन घरामध्ये जाणार आहे राहायला. तिथचे ब्लॉग तुम्हाला आता बघायला भेटतील. तर चला माझ्या ब्लॉगमध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा. जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय. जागरी, चे कोली.